चला आता काय तर केलंच पाहिजे. ऊन तर लय फार पडले. शाळेचा प्रश्न आहे. मुलांनी तरी कोणाला मागावं, बापाला नाहीतर कोणाकडे हट्ट करावं. त्याने तरी बघतो आता. हाय उरलेलं तेवढं थोडंफार काम करतो. राहिले 1-2 वर्षात आपल्याला सुखच सुख लागणार आहे ना. सूर्य पण काय इथंच आग ओका लागला वाटतं. भरपूर ऊन तापा लागले रे बाबा. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याला. आई ग, काय कुठे गेलं म्हातारे? काय पैसे आणतो म्हणून जे गेलं ते तिकडेच गायब झाले. पैसे द्या मला, पैसे आला काय? हं. अरे मालकच आला नाही अजून. बघा या जाऊन, मला लवकर जायचं कॉलेजमध्ये. बरं बरं जातो. तू सावलीला जाऊन बस बाळा. हां ऊन लय पडले. बरं. ऊन लय पडले बाळा. सावलीला जा. मी तू पैसे घेऊ. समर्था, जेवण केला बरं? केलं, आणलं होतं. आणलं. 1000 रुपये दिला का? ही परीक्षा फी द्यायची हो सर, मग वर्गात घेत नाही तर. आज आईचं सोनं बिठवलं असतं रे, पण आकी आहे ना आज. नाही ठेवावं लागते मला, पैसे द्यावं लागते तर. 1000 तर धर तोपर्यंत. बघू अजून कुठं तर बाहेर जातो. मिळलं तर ठीकच. नाही काय करावं? काय तर करून पैशाचा बंदोबस्त करावा लागते. नाहीतर आज आपल्याला ते दुकानदार कामाला ठेवल्याशिवाय काय राहत नाही. त्याचं काय पण करून वरचं राहिलेले पैसे द्यावं लागते. आता काय करावं? चला घरातलंच काहीतरी नेऊ, बघू काय मिळते का. चला पटकन निघा, कोणीतरी बघेल. कोणी बघायच्या अगोदर जाऊ आपण. घरच्यांनी नाही पण आपण स्वतः का होईना सोनं घाण ठेवून पैसे दिल्याशिवाय, आपल्याला दुकानदाराचे पैसे दिल्याशिवाय तर भागच नाही.